माजी मंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे आपल्यासोबत आहेत. काही दिवसांपूर्वी ते गायब झालेले होते. कुठं होतात तुम्ही? गायब नव्हतो घरून. कुठं होतात? 2 महिने तुम्ही बोलले नाहीत, कुठे दिसले नाहीत. नेमकं होतात कुठं तुम्ही? मी शांत होतो, परंतु मी माझं काम लातूर, सोलापूर, बीड या भागात मराठवाड्यात होतं. ह्या शहरात, ह्या जिल्ह्यात नव्हता. बरं. दुसरं म्हणजे काय कारणं होती की तुम्ही जिल्ह्यामध्ये ॲक्टिव्ह नव्हतात? तुमच्या या निवडणुकांमध्ये तुम्ही ॲक्टिव्ह दिसले नाहीत? नाही, काहीतरी आदेश आला होता की तुम्ही तिकडचं पहा, इकडे काही नेते पाहतील. पण त्या नेत्यांमुळे त्या ठिकाणी मी सांगेल की संपूर्ण शिवसेना संपली असं सगळे लोक म्हणायला लागले. बरं, कोणत्या नेत्यांमुळे? कोणत्या नाही तर मी म्हणत नाही, ते समजून घ्या तुम्ही. काय ते नाव कशाला घ्यायचं? बरं, तुम्ही अप्रत्यक्षपणे अंबादास दानवेंना बोलतायत. दुसरीकडे मी नाव पण घेत नाही त्याचं. कशाला नाव घ्यायचं? बरं. एक आरोप देखील जिल्हा परिषदेच्या तुमच्याच काही सदस्यांनी केला आहे. मग एक मोठा आरोप जो होता तो तुमच्याच नेत्यांवर करण्यात आला आहे. काय सांगा? मला अनेकांनी सांगितलं फोन करून, अनेकांनी माहिती दिली. अनेक वेळेस त्या ठिकाणी तिकीट वाटप करताना किंवा अनेकांनी त्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या प्रकारे पैसे घेण्याचा प्रकार झाला आहे. आणि ते उघडपणे त्या ठिकाणी त्यांनी उद्धव साहेबांना सुद्धा सांगितलं. असं टी व्हीमधून मी पाहिलं. मी लक्ष देत नव्हतो, पण दूरदर्शनमधून मी तुमच्या टी व्ही चॅनलमधून पाहिल्यानंतर म्हटलं की 18 कोटीचा घोटाळा. अरे बापरे! माझ्या आयुष्यात कधी मी एक लाखाचा कधी घोटाळा नाही केला. पण असे लोक जर करत असेल तर पक्षाचं नाव खराब होतं. माननीय उद्धवजींना मी हात जोडून नंबर विनंती करतो आपल्यामार्फत की तुम्ही आता जरा ही चौकशी करा. ही चौकशी करून त्या ठिकाणी योग्य ती कारवाई करा. बरं. दुसरं म्हणजे तुम्ही कडवट हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात. Yes. रुद्राक्षच्या माळा, गळ्यात भगवा आणि तेच महत्त्वाचं म्हणजे डोक्यावर टिळा. हे सर्व काय होत असताना काही हिंदुत्वाच्या नावाखाली काही जण, काही महाराज, जो आता सर्वाधिक जास्त नाशिकचा एक प्रकार जो समोर येतोय, हे असे धर्माला बदनाम करण्याचं काम करतात. तुमची काय भावना? माझं म्हणणं आहे असं आहे, त्या व्यक्तीला फाशी दिली पाहिजे भरस्त्यामध्ये. अशा पद्धतीने हिंदू धर्म बदनाम करायचा, पॉलिटिकल लोकांना बदनाम करायचा, अधिकाऱ्यांना बदनाम करायचं, हे कट कारस्थान त्यांनी जे केलं होतं, त्यांना तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला फाशी दिली पाहिजे. कारण असे माणसं त्या ठिकाणी समाज घातकी आहे आणि समाज बिघडू शकतात. बरं. पण काही नेत्यांचे फोटो आलेत, त्यामध्ये मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, मंत्री महोदय आहेत. नाही, मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्र्यांचा नाही आला काही, पण उपमुख्यमंत्री आहे. आणि बाकी मग असतील ना कधी. आता आम्हाला म्हणतात ना, चला इकडे या बाबाकडे, चालत्या बाबाकडे. मी जात नाही कधी. मी संतांकडे जातो, यांच्याकडे जात नाही कधी. परंतु असे गेले तर त्यांनी खरं समजून घ्यायला पाहिजे हा माणूस कसा आहे. आणि जादूटोना वगैरे माझा तर विश्वास पण नाही याच्यावर, अजिबात नाही. माझी तेवढी शक्ती आहे की मी ती जादूटोनावाला तर साफ करून टाकतो. बरं. पण ज्या नेत्यांचे फोटो आलेले आहेत त्यांचे राजीनाम्याची मागणी देखील केली जाते. मी या ठिकाणी सांगतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी ही चौकशी केली पाहिजे. आणि जे कोणी या ठिकाणी मंत्री किंवा बाकीचे आलेले आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही कसं काय केलं. आता ते सार्वसार्वी करतील, परंतु त्या ठिकाणी केलं पाहिजे, इन्क्वायरी केली पाहिजे. आणि अशा भोंदू लोकांमुळे समाज बिघडतो, हे बिघडू नये म्हणून त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे. बरं. असं देखील म्हटलं जातं की मुख्यमंत्री पदावरून काहींना हटवायचं होतं म्हणून या महाराजांचा, या व्यक्तीचा उपयोग केला असं म्हणतात ते लोक. करतात, ते बरेच लोक करतात ना. माझ्यावर केलं, मी सांगितलं ना तुम्हाला. माझ्यावर सुद्धा त्या ठिकाणी असा प्रकार केला होता की जादूटोना करून मी संपून जावं. पण मी संपलो नाही. तो जो यांत्रिकी मांत्रिक होता ना, तोच संपला, तो मेला. बरं. कारण माझ्याकडे ही शक्ती, माझी जबरदस्त शक्ती आहे. मी धार्मिक वृत्तीचा माणूस आहे. मी देवाची पूजा करतो, मी साधू संतांना मानतो, म्हणून माझ्यावर काही होऊ शकत नाही. परंतु तिकडे सुद्धा त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना केलं असेल, पण ते देवेंद्र फडणवीस सुद्धा खूप धार्मिक आहे, त्यांच्यावर पण काही होऊ शकत नाही. बरं. कोण आहे नेमकं जे चंद्रकांत खैरेंना संपवायचा विचार करत होते? नाही, असं आहे ना. कोण आहे, आमच्या जवळचेच काही लोक आहे. बरं. आहे, तुम्ही शोधा कोण आहे तर. जवळचे म्हणजे कोणते नेमकं? तुमचे सहकारी, तुमच्या पक्षातले की तुमच्या? शहरातले काही. बरं. असं दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे नरहरी झिरवळ यांचा एक व्हिडिओ आलाय. काय फालतू माणूस आहे तो. मुख्यमंत्र्यांचं नाव खराब होत आहे. मुख्यमंत्र्यांनी कळलं पाहिजे की कशाला या लोकांना असं करता. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी इमिजिएटली त्याचा राजीनामा घेतला पाहिजे. काहीतरी करत बसतो तो. कधी तर मागे पण एक प्रकरण आलं चोरीचं, म्हणजे लाच घेण्याचं. हे सगळं प्रकार येतं, अशा माणसाला काढून टाकलं पाहिजे. बरं. शासकीय इमारतीमध्ये कुठेतरी पार्टी चालणं, दारू असणं ते म्हणजे पण चुकीचं आहे. चुकीचं आहे ते. बरं. नरहरी झिरवळांच्या व्हिडिओमध्ये ते आहे. नाही, नरहरी झिरवळांना काढून टाकलं पाहिजे असं स्पष्ट माझं मत आहे. बस झालं. तो तिथे बसला सभापती म्हणून, हंगामी सभापती म्हणून, काय काय प्रकार केले आम्हाला सगळं माहिती आहे. बरं.
हे होते ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे. यांच्यावर देखील काही जणांनी जादू करण्याचा प्रयत्न केला होता. तर दुसरीकडे नरहरी झिरवळ यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही मागणी चंद्रकांत खैरे करतायत. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.